महेश रोज सकाळी लवकर उठून सर्व काही आटपून घाईघाईने ऑफिसला निघून जायचा. असाच त्याचा नित्यक्रम होता. त्यामुळे घरात काय सुरू आहे याची त्याला कसलीच कल्पना नसायची आणि रात्रीही तो 12 नंतरच घरी यायचा. एक दिवस सकाळी महेश ऑफिसला जात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जागेवरच बेशुद्ध पडला. तब्येत जास्तच बिघडली होती म्हणून त्याने ऑफिससाठी 3 दिवसांची रजा टाकली. 2 दिवस सुट्टीवर असल्यामुळे त्याने बघितले की आई सकाळी उठून कुठेतरी जाते आणि नंतर डायरेक्ट रात्रीच घरी येते. हे आईचं रोजच चालू होतं. परंतु 2-3 दिवस होऊन गेले, आई घरी आलीच नव्हती. म्हणून त्याने त्याची बायकोला विचारलं, काय झालं असेल गं साक्षी? 2 दिवसापासून आई घरी आलीच नाही. तू म्हणाली होतीस तिचे इथे मन लागत नाही म्हणून ती शेजारच्या सोसायटीमध्ये लहान मुलांचे क्लास घेण्यासाठी जात आहे आणि थेट संध्याकाळीच घरी परत येते. मग मागच्या 5 महिन्यापासून तिच्याशी माझं व्यवस्थित बोलणं देखील झालं नाही आणि एकाच घरात असूनसुद्धा आमची भेटसुद्धा झालेली नाही. आई असं काय शिकवत आहे त्या मुलांना जेणेकरून ती एवढ्या रात्री उशिरा घरी येते? साक्षी, आई घरात जेवण तरी करते की नाही? तुला ठाऊक आहे ना तिला बाहेरचं जेवण पचत नाही. जरा तिची काळजी घेत जा. बाबा होते तेव्हा नेहमी तिला सावरायचे, प्रेमाने सांभाळायचे, तिची काळजी घ्यायचे. पण आता ही जबाबदारी आपली आहे. तुला समजते ना मी काय बोलत आहे ते? महेश त्याच्या बायकोला साक्षीला बोलत होता. यावर साक्षी म्हणाली, तुम्ही तर असे बोलत आहात जसे काही अख्ख्या जगामध्ये एकटी तुमची आईच म्हातारी झालेली आहे. आणि हो, आत्ताच सांगते, मी काही तिला कामाला लावलेले नाही. ती दिवसभर घरात बसून असायची. सतत त्यांच्या तोंडात देवाची गाणी असायची. त्यामुळे मला आणि आपल्या मुलांना खूप त्रास व्हायचा. गाणे म्हणू लागली की मुलांना म्हणायची, बाळा माझ्यासोबत खेळा. आता मला सांगा, मुले त्यांच्यासोबत काय खेळणार आहे? आणि तसेही तुम्हीच म्हणत होता की तुमची आई एक शिक्षिका होती आणि जेव्हा आई घरामध्ये परीला आणि यशला गणित आणि इतिहास काही शिकवत योग्य प्रकारे होती तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की यश आणि परीसोबत आणखी 2-4 मुलांना शिकवले तर त्यांचे मनही लागेल. म्हणून मी आईंना फक्त सुचवले की तुम्ही शिकवणी घेत जा, त्यामुळे तुमचे मनही रमेल. मग ती काही चुकीचं बोलली होती का? आणि हो, आता तुमची आई ट्यूशन घेतल्यानंतर कुठे जाते आणि काय करते ते मला काहीही ठाऊक नाही. जर तुमची आई तुम्हाला कधी भेटली तर त्यांना विचारा. उगाच मला त्रास देऊ नका. आता पटकन उठा, हातपाय धुवून घ्या आणि जेवण करा. असे बोलून साक्षी स्वयंपाकखोलीत निघून गेली. असेच दिवस सरत होते. रोज रात्री महेश त्याच्या आईची वाट पाहत असायचा. त्याला असे वाटत होते की आई घरी आल्यावर त्याच्या आईसोबत बोलणे होईल. तो आईच्या तब्येतीची चौकशी करेल आणि ती एवढ्या उशिराने घरी का येते याचे कारणही विचारू शकेल. कारण रोज सकाळी मला झोप येत असताना मीराताई कामावर निघून जायच्या. दुसऱ्या दिवशी मीराताईंची तब्येत काही ठीक नव्हती, त्यामुळे ते कामावर गेल्याच नव्हत्या. महेशने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तो आश्चर्याने म्हणाला, आई तुझ्या कपड्यांवर काळे डाग आणि हे तेल का लागलेले आहे? तू तर मुलांचा क्लास घ्यायला जाते ना, मग घरी येताना तुझे असे घाण कपडे कसे काय होतात गं? पण मी म्हणतो तुला काम करण्याची गरज काय आहे? जर तुझे मन इथे लागत नाही तर संध्याकाळी बाजूच्या काकींसोबत पार्कमध्ये फिरायला जात जा. जिथे तुझ्या वयाची अनेक माणसे असतात. त्यांच्यासोबत भेटल्यावर त्यांच्याशी बोलल्यानंतर तुझे मनही हलके होईल. तुझे मन तिथे खूप रमेल. मीराताई आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, बाळा तुला माझी खूप काळजी आहे आणि तुला हे कोणी सांगितले की मी क्लास घ्यायला जाते म्हणून? पण तेवढ्यात साक्षी तिथे आली आणि तिला पाहून मीराताई यांना समजले. त्या पुढे म्हणाल्या, बरोबर आहे, मी ट्यूशन घ्यायला जाते. कारण याला तर आता आयुष्याचं ट्यूशन म्हणावं लागेल. बाळा मी आयुष्याचे ट्यूशन शिकायला आणि शिकवायला जाते आणि हे काळे डाग आणि तेलाचे डाग हे आयुष्याने शिकवलेला एक धडाच आहे. असं पण तू माझी अजिबात काळजी करू नकोस.
मी आज आराम करेन आणि उद्या पुन्हा कामावर जाईल. महेशला आईचे असे कोड्यात बोलणे काही समजले नाही. तो म्हणाला, आई अंघोळ कर तू, तोपर्यंत मी तुझ्या आवडीची खारी आणि टोस्ट घेऊन येतो. असे बोलून तो बाहेर निघून गेला. तेव्हा साक्षी आपल्या सासूबाईंना म्हणते. मीराताईंना म्हणाली, आई बरं झालं तुम्ही तुमच्या कामाबद्दल यांना काहीच सांगितले नाही. तुम्हालाही असेच वाटते ना, तुमच्या मुलाने थोडा आराम करावा, त्यासाठी तुम्हाला ते काम करावे लागेल ना हो. घराची जबाबदारी उचलता उचलता तुमचा मुलगा तुमच्यासारखा दिसायला लागला आहे. मग ते तुम्हाला आवडेल का? आणि हो, तर मी म्हणते उद्यापासून तुम्ही जिथे काम करता तिथे सारखं सारखं येण्या जाण्यासाठी पैसे खर्च होतात. त्यामुळे तिथे जेवण करत जा आणि दर महिन्याला तुमचा पगार जेव्हा होतो तेव्हा माझ्या नंबरवरती फोनपे करत जा. अहो, पुढे जाऊन ते पैसे आपल्यालाच उपयोगाला येतील. यावर मीराताई म्हणाली, सुनबाई एवढाही अत्याचार करू नकोस गं. मी तुला तुझ्या आईसारखीच आहे. काहीतरी दया दाखव माझ्यावरती. देवाने कोणत्याही आई-वडिलांना असे दिवस दाखवू नये की एक आई स्वतःच्याच मुलाकडे त्याचे मन मोकळे करू शकत नाही. सुनबाई हे काम तू माझ्याकडून करून घेत आहेस, पण जरा विचार कर, जर महेशला हे ठाऊक झाले तर त्याला कसे वाटेल? त्यावर साक्षी म्हणाली, त्यांना सर्व काही ठाऊक आहे, पण मीच महेशला म्हणाले की तुम्हाला माहीत आहे असे तुम्ही दाखवू नका. त्यामुळे ते तुम्हाला ट्युशनबद्दल बोलले होते. मीराताई म्हणाल्या, नाही माझा महेश असा असू शकत नाही. तो माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. तू माझ्याशी खोटं बोलत आहेस. पण लक्षात ठेव, ज्या दिवशी तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल तेव्हा तुला स्वतःचीच लाज वाटेल आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. माझ्या मुलाने काही केले नाही, पण मला असे वाटले की तुझ्या पापाची सावली त्याच्यावर पडू नये. तेव्हा साक्षी म्हणाली, हे बघा आई, मी जे काही बोलते ते गुपचूप ऐका. आता काही वेळातच महेश घरी परत येतील. तेव्हा त्यांना म्हणाला की मला त्रास होतो, त्यामुळे सारखे सारखे येणे जाणे होत नाही आणि इथे माझे मन लागत नाही. त्यामुळे मी तिथेच राहील आणि रविवारच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना भेटायला येईल. महेश तुम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करेल, पण तुम्ही इथे थांबायचे नाही. आणि जर तुम्ही असे नाही केले तर मी पोलिसात जाऊन तुमच्या मुलाविरुद्ध कंप्लेंट करेल की तुमचा मुलगा मला शारीरिक आणि मानसिक त्रास देतो. मग विचार करा, तुमच्या मुलाला जेलची हवा खावी लागेल. तुम्हाला असे वाटते का की मी असे करावे? म्हणून तिचे बोलणे ऐकून मीराताई भीतीने थरथर कापायला लागल्या आणि म्हणाल्या, नाही सुनबाई, असे काही करू नकोस गं. किंवा माझ्या मुलाने तुझे काहीही बिघडवलेले नाही किंवा त्याने काही वाईट केले देखील नाही. मी तर सर्व काही तुम्हा लोकांच्या हवाली केले आहे. मग तुला मला या घरातून बाहेर का काढायचे आहे? तू मला जे काही दिले आहे ते मी करते ना. तुला असे काय वाटते की मी या घरातून बाहेर जावे, माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर जावे? अगं, या घरामध्ये माझ्या नवऱ्याच्या वात्सल्याच्या आठवणी आहेत. त्यांच्या आठवणीमध्ये मी माझे दुःख विसरून जाते. आणि तू म्हणतेस त्याचप्रमाणे जर मी हे घर सोडून गेले तर मी बाहेर कुठे राहू? माझे खूप हाल होतील गं. असे तुला वाटत नाही का? असे बोलता बोलता मीराताईंच्या डोळ्यातून पाणी आले. साक्षी म्हणाली, हे बघा, मला चांगल्या सोसायटीमध्ये घर घ्यायचे आहे आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे, घराच्या किमती करोडो रुपये झाल्या आहेत. आणि दुसरे म्हणजे तुम्ही इथे राहायला तर आम्ही काहीही बचत होणार नाही. आणि जर बचत केली नाही तर मी माझ्या दोन्ही मुलांना परदेशामध्ये शिकवण्यासाठी कसे पाठवू? तेवढ्यात साक्षीला समोरून तिचा नवरा महेश येताना दिसला. ती म्हणाली, आई ते बघा, समोरून महेश येत आहे. मी जसे सांगितले तेवढेच करा आणि तेवढेच बोला. मीराताई म्हणाली, हो सुनबाई, तू सांगशील तसेच मी करेल. असे म्हणत त्या रडायला लागल्या. महेश घरात आला तेव्हा मीराताई पटकन आपले डोळे पुसले. तो आपल्या आईजवळ जाऊन बसला आणि म्हणाला, आई हे घे, मी तुझ्या आवडीची खारी आणि टोस्ट आणली आहे. मी तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने दुधाचा चहा बनवणार आहे. तेव्हा मीराताई म्हणाली, बाळा महेश, मला तुझ्याशी थोडे काहीतरी बोलायचे आहे. महेश म्हणाला, हो आई बोल ना. मीराताईंनी सुनबाईकडे पाहिले आणि सुनेने सांगितल्याप्रमाणे सर्व काही बोलू लागली. महेश म्हणाला, नाही आई, एकतर दिवसातून एकदा मी तुला पाहतो आणि आता तर तू चक्क माझ्यापासून दूर जाण्याचे बोलत आहेस. ते काही नाही,
आई, बाबा गेल्यानंतर माझी जबाबदारी आहे तुला पूर्णपणे सांभाळण्याची. आई, तू माझं कर्तव्य आहेस. तू माझ्यासाठी लहानपणापासून काय नाही केलं, म्हणून तर आज मी स्वतःच्या पायांवरती उभा आहे. आणि फक्त तुझ्यामुळे आणि अण्णांमुळे ना गं आई. मग आई, तू मला सोडून या म्हातारपणामध्ये दूर राहण्याचे स्वप्न का पाहत आहेस? आणि आई, तुला या उतारवयामध्ये काम करण्याची गरज देखील काहीच नाही गं. पण तुला इतक्या दिवसांची सवय लागली आहे लहान मुलांना शिकवण्याची, त्यामुळे मला असं वाटत आहे त्यामध्ये तू आनंदी आहेस, म्हणून मी तुला यासाठी परमिशन देत आहे. नाहीतर आई, आपल्याला पैशांची काहीच कमतरता नाही. देवाच्या कृपेने आपल्या पोटापाण्यापुरते सगळे काही आहे. आई, आपली भेट दिवसातून एकदा होते, तेही थोडा वेळ. आणि आता तर तू चक्क माझ्यापासून दूर जाण्याचे बोलत आहेस. ते काही नाही, तू कुठेही जाणार नाही. साक्षी दुरूनच तिच्या सासूबाईंकडे म्हणजे मीराताईंकडे डोळे मोठे करून पाहत होती. तेव्हा महेशची नजर अचानक तिच्याकडे गेली. तेव्हा ती पटकन म्हणाली, आई, तुमचा मुलगा बरोबर बोलते. अहो आई, तुम्ही आम्हाला सोडून जाण्याची भाषा करत आहात. इथे आमच्याकडून तुमच्या सेवेत काही कमी पडले आहे का? मीराताई साक्षीकडे एकटक पाहायला लागल्या आणि मनातल्या मनात म्हणाल्या की देवाने माझ्या सुनेला कोणत्या मातीचे बनवले आहे. महेश काही आईचे ऐकायला तयार नव्हता, पण तरी देखील मीराताईंनी आपल्या मुलासाठी विषाचा घोट घेतला आणि म्हणाली, हे बघ महेश बेटा, फक्त काही दिवसांची तर गोष्ट आहे. काम संपल्यानंतर लवकरच मी तुझ्याकडे येईल आणि तशी आठवड्यातून रविवारी सुट्टीच्या दिवशी मी तुम्हा सर्वांना भेटायला येईलच की. चल बरं, आज आपण दोघे मिळून नाश्ता करूया. खूप दिवस झाले आपण एकत्र नाश्ता केला नाही, जेवण केले नाही. त्यामुळे आज आपल्याला टाईम आहे तर आपण सोबत नाश्ता करूया. कोणास ठाऊक आता पुढे अशी संधी मिळेल की नाही. असे बोलून महेशबरोबर नाश्ता करायला मीराताई सोबत बसल्या. महेशने आपल्या आईसाठी मस्त आलं घालून चहा बनवला. दोघांनी गप्पा मारत मारत नाश्ता केला. रात्रीचे जेवण देखील झाले. दोघा मायलेकांनी एकत्र जेवण पण केले. हे काही साक्षीला पटले नव्हते. मुलाचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून मीराताईंना खूप भरून आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराताई यांनी आपले सामान बांधले तेव्हा साक्षी त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, आई, लवकर आवरा बरं, तुमचा मुलगा उठायच्या आधी तुम्ही इथून जायचे आहे. तेव्हा मीराताईंनी साक्षीला हात जोडून विनंती केली की सुनबाई, मला एकदा माझ्या मुलाला डोळे भरून पाहू दे, त्यानंतर मी इथे एक मिनिटही थांबणार नाही. तेव्हा साक्षी म्हणाली, अजिबात नाही. जर महेश जागा झाला आणि त्याने तुम्हाला पाहिले तर तो तुम्हाला कधीच जाऊ देणार नाही. त्यामुळे आता निघा. आणि हो, घ्या, 20 रुपये बससाठी दिले आहेत. आता रोजचे 20 रुपये इथे येण्यासाठी खर्च होत होते तेव्हा असतील आणि त्याच 20 रुपयांमध्ये तुम्ही काहीतरी खात जा. इथून तुम्ही एवढे बोलून साक्षीने तिच्या सासूबाईंना म्हणजेच मीराताईंना हाताला धरून घराबाहेर काढले आणि गेट लावून घेतला. मीराताईंनी एकदा घराकडे मागे वळून पाहिले आणि डोळ्यातील अश्रू पुसत त्या तिथून निघून गेल्या. एक दिवस महेश दररोज आपल्या आईची आठवण काढायचा आणि साक्षीला आईचा पत्ता विचारायचा. तेव्हा साक्षी म्हणायची, त्यांनी मला देखील त्यांचा पत्ता सांगितलेला नाही. त्यामुळे महेशला नेहमी असे वाटायचे की आज ना उद्या आई परत घरी येईल. आणि आई म्हणाली होती रविवारी घरी भेटण्यासाठी सर्वांना येत जाईल, परंतु तू गेल्यापासून एकाही रविवारी घरी परत आलीच नाही. असेच दिवस जात होते. महेशसुद्धा त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी राहायला लागला. इकडे मीराताई आपल्या कामामध्ये असायची. खरे तर काम करण्याचं त्यांचं वयही नव्हतं, पण तरी देखील त्यांना पोटासाठी काम करावे लागायचे. 2 महिन्यानंतर महेश आपल्या मित्रासोबत म्हणजेच कामानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये चालला होता. जवळजवळ 50 किलोमीटर दूर गेला असेल की तेवढ्यात त्याची गाडी बंद पडली आणि खूप दुपार झाली असल्यामुळे त्यांना भूक देखील लागली होती. निखिल म्हणाला, महेश, इथे आजूबाजूला कुठे जेवणाची सोय होते का आणि एखादं गॅरेज आहे का, आपण पाहूया. तू जेवणाची आणि गॅरेज आहे का, मी साईडला पाहतो. महेश एका मेकॅनिकलला भेटला. त्याने गाडी मेकॅनिकलला रिपेअर करण्यासाठी दिली आणि निखिल म्हणाला, महेश, इकडे हे महाराष्ट्रीयन पद्धतीचे भोजनालय आहे. इथे जेवण खूप छान, वास देखील खूप छान येत आहे, त्यामुळे आपण इथे जेवण करूया. ठीक आहे निखिल, मी तिकडे येतो, मला ॲड्रेस पाठव तिकडचा, असे बोलून महेशने फोन ठेवला. 5 मिनिटानंतर निखिल आणि महेश जेवणासाठी एका टेबलवरती बसले. तेव्हा
भोजनालयातील एका बाईने सुंदर जेवणाचे सजवलेले ताट त्या दोघांसाठी वाढले. दोघांना देखील ते जेवण पाहिल्यानंतर जेवणामध्ये खूप ताव मारावा असं झालं होतं. त्या दोघांना खूप भूक तर लागलीच होती आणि जेवण पाहून त्यांचं मन झालं होतं की कधी एकदा जेवेल. परंतु महेशने जेव्हा ताटात वाढलेल्या शेवग्याच्या शेंगांच्या भाजीचा एक घास खाल्ला तेव्हा त्याला त्याच्या आईच्या हाताच्या भाजीची आठवण झाली आणि एका क्षणासाठी त्याला असं वाटलं की माझ्या आईने बनवलेली ही भाजी आहे. तरी देखील तो त्याच्या मित्राला म्हणाला, निखिल, अरे मला असं वाटत आहे की ही भाजी माझ्या आईने बनवली आहे. परंतु निखिल म्हणाला, नाही, आणि हे तुला काहीतरी भास होत असेल आणि किंवा तुझी काहीतरी मिस्टेक होत असेल. इथं काकी कशा असू शकतात? काकी तर क्लास घेण्याचे काम करत आहे ना, मग इकडे जेवण कसं काय बनवतील? स्वतःच्या मनाची समजूत काढून महेश पुन्हा एकदा जेवण करण्यासाठी बसला. जेवता जेवता महेश ताटात येईल 2 घास चपाती संपली पण तेव्हा महेश आणि निखिलने अजून 2 चपात्यांसाठी ऑर्डर दिली. परंतु आतमध्ये चपात्या बनवत असलेल्या बाईने चपाती द्यायला थोडा उशीरच केला. त्यामुळे निखिलला खूप राग आला आणि तो ओरडतच संतापाने म्हणाला, अगं ये म्हातारे, या म्हातारपणामध्ये काम होत नाही तर मग घरी बसायचं ना, कशाला इथे काम करायला आलीस? तुझ्याच्याने साधी चपाती बनवत नाही तर मग काय हौस आहे काय ह्या म्हातारपणामध्ये काम करायची? जेव्हा निखिल चपाती करत असलेल्या बाईला उद्धटपणे बोलत होता तेव्हा महेश म्हणाला, अरे निखिल, त्या काकींचं वय झालं आहे, मान्य आहे, परंतु काहीतरी मजबुरी असेलच म्हणून ती इथे काम करत आहे ना. नाहीतरी या वयामध्ये लोक आपल्या मुलांच्या आधारावरती जगत असतात आणि निवांत आराम करत असतात. चपात्या लाटणारी काकी म्हणाली, बेटा माफ कर, मी लगेच तुला गरम चपाती बनवून देते. तू इतका चिडू नकोस. तू इतक्या उद्धटपणे त्यांना बोलण्याची काही गरज नाही. घरी तुझी आई देखील आहे ना, मग आपण आपल्या आईसोबत असं वागतो का? त्या देखील आपल्या आईच्या वयाच्या आहेत ना. झाली थोडी चपाती बनवायला लेट, मग कोणी लगेच ओरडतं का? जेव्हा महेश निखिलला असं बोलत होता तेव्हा निखिलला त्याने साईडला पाठवलं आणि त्या चपात्या बनवत असलेल्या काकीने आवाज दिला, काकी तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझा मित्र थोडा रागीट आहे, त्याच्या वतीने मी माफी मागतो, परंतु तुम्ही अजिबात नाराज होऊ नका आणि चपाती होईल तेव्हा आम्हाला द्या. असं म्हणून महेश जेवणाच्या टेबलवर जाऊन बसणार तर त्याची नजर चपात्या लाटणाऱ्या त्या काकींच्या चेहऱ्याकडे गेली. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, आई, तू इथे आणि या अवस्थेत? महेश मीराताईंच्या गळ्यात पडला. त्यानंतर त्याने आपल्या आईला वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, निखिल, तुझी हिंमत एवढी कशी झाली? तू माझ्या आईवर इतके ओरडून आणि अशा पद्धतीने बोललास. तेव्हा महेश त्याच्या मित्राच्या निखिलच्या एका कानशिलात लगावली. तो पुढे म्हणाला, तुला लाज वाटत नाही का? हे काम म्हाताऱ्या माणसांसोबत अशा प्रकारे बोलतोस? निखिल म्हणाला, ही तुझी आई आहे, पण तू तर म्हणत होतास की तुझी आई खूप विद्वान होतीस आणि ती क्लास घेत आहे लहान मुलांचे, कारण त्यांनी संपूर्ण आयुष्यभर मुलांना शिकवण्यासाठी घातले आहे आणि ती दुसऱ्या शहरात गेली आहे. म्हणून यावर महेश काहीच बोलला नाही. त्याने आईला आधार दिला आणि खुर्चीवर बसवले. तिला पाणी प्यायला दिले आणि म्हणाला, आई, तू मला एवढे खोटे का बोललीस आणि तू अशा ठिकाणी असं काम का करत आहे? मी तुझ्या सेवेत कुठे कमी पडलो का? तेव्हा मीराताईंनी रडायला लागल्या. त्या भोजनालयाचा मालक आणि आजूबाजूला उभे राहिलेले सर्व लोक त्या मायलेकांना पाहत होते. मीराताई म्हणाली, देवाने कोणत्याही आईला असा दिवस दाखवू नये, पण बहुतेक माझ्या नशिबामध्ये हे सर्व पाहायला लिहिले होते. महेश म्हणाला, मला सांग, हे सर्व कसं झालं आणि तू मला का नाही सांगितले? तुझी अशी कोणती मजबुरी होती? आई, सांग मला आता सर्व काही. मीराताईंना तो दिवस आठवायला लागला आणि म्हणाली, महेश, तुझ्या लक्षात आहे का, तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी तू मला शहरामध्ये तुझ्या घरी घेऊन आला होतास. पहिले काही दिवस आनंदात गेले, पण काही दिवसानंतर तुझी बायको साक्षीला माझे तिथे राहणे आणि तुझी काळजी घेणे खटकायला लागले. तिला अजिबात आवडत नव्हते. एवढे बोलून त्यांनी आपली व्यथा ऐकवली. एक दिवशी महेशला खूप भूक लागली होती. आतमध्ये सून, नात सर्वजण जेवत बसले होते. मीराताईंनी त्यांच्या सुनेला खूप वेळा आवाज दिला, पण तरी देखील ती काही बोलली नाही आणि ना कोणी त्यांच्या जेवणाचे ताट घेऊन आले नाही. 1 तास होत होता. सकाळी मीराताई फक्त 4 बिस्किटे आणि चहा घेतला होता. 70 वर्षांच्या मीराताई यांना भूक सहन होत नव्हती. इतर दिवशी सकाळी तर मुले आणि महेश
साठी जेव्हा नाश्ता बनायचा त्याचवेळी त्यांनासुद्धा एक चपाती खायला दिली जायची. पण आज रविवार होता. रविवारच्या दिवशी दुपारी उशिराने जेवण बनवायचे. मुले आपल्या आवडीची मॅगी पास्ता मागवायचे तेव्हा त्यांना सून लगेच बनवून देत होती. पण घरातील म्हाताऱ्याची कोणी एक भाकरीचा विचार देखील करत नव्हते. बिचारी सकाळी अंघोळ करून आटपून जेवणाची वाट बघत बसायची. खूप उशिराने त्यांना जेवण विचारायचे. काही दिवसानंतर सुनेने आजूबाजूच्या मुलांची शिकवणी घेण्याचे काम त्यांच्यावरती सोपवले. त्या जेव्हा ट्यूशन घ्यायच्या तेव्हा त्यांना चहापाणी मिळायचा. पण ज्या महिन्यामध्ये एखाद्या मुलाने जरी ट्यूशन सोडली तेव्हा मीराताईंना एक चपाती कमी दिली जायची. एके दिवशी जेव्हा मीराताईंना खूप भूक लागली होती, त्यांना भूक सहन झाली नाही, तेव्हा त्या स्वतः पलंगावरून उठल्या आणि स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या. त्यांनी डब्यातून 2 चपात्या आणि भाजी काढली. तेवढ्यात त्यांची सून साक्षी तिथे आली आणि म्हणाली, "काय बाई, हद्द झाली. आई काय आहे, आता किचनमध्ये तुमच्या हाताने जेवण वाढून घेण्यापर्यंत तुमची हिंमत झाली." असे बोलून तिने त्यांच्या ताटातील एक चपाती काढून घेतली आणि त्यांच्या हातामध्ये ताट दिले आणि म्हणाले, "घरात बसून जेवण नाही, तिथे बाहेर जाऊन अंगणात तुमचा पलंग आहे, तिथे जाऊन जेवण करा." त्यामुळे सकाळी महेश ऑफिसला गेला की सून मीराताईंना बाहेर पलंगावर बसायला सांगायची. मग त्यांना नाश्ता, दुपारचे जेवण तिथे बसूनच करायचे. आणि जेव्हा संध्याकाळी महेश ऑफिसवरून घरी यायचा त्याआधी काही 10 मिनिटे त्यांना घरात घेतले जायचे. संध्याकाळी ऑफिसवरून येताना महेश मुलांसाठी खायला घेऊन यायचा. तेव्हा सर्वात आधी तो आपल्या आईला खायला द्यायचा. मग ते फळे, बिस्किटे, मिठाई किंवा अजून काही का असेना. आणि महेशने आणलेले खाण्याचे पदार्थ आईला खाताना पाहून त्याला खूप समाधान वाटायचे. तो त्याच्या आईमध्ये आपले बालपण पाहायचा. आणि हेही बरोबर आहे, लहान मुलं आणि म्हातारा माणूस एकसारखेच असतात. पण हे सर्व साक्षीच्या डोळ्यामध्ये खोपायचे. एके दिवशी दुपारी मीराताईंना साक्षीने जेवण वाढले. साक्षीने पाण्याची बॉटल घेण्यासाठी फ्रीज उघडला. तेव्हा त्यांचे लक्ष फ्रीजमधील दह्याच्या पातेल्याकडे गेले. त्यांना आज दही खावेसे वाटले होते. त्यामुळे साक्षी पाण्याची बाटली घेऊन आल्यानंतर त्यांनी फ्रीज उघडला आणि एका छोट्याशा वाटीमध्ये पातेल्यामधले थोडेसे दही खायला घेतले. तेव्हा पाठीमागून साक्षी त्यांची सून आली आणि म्हणाली, "खबरदार जर दही घेतले तर. तुमचा मुलगा म्हणतो तुम्हाला खोकला येत आहे आणि बघा आईला जिभेला चोचले सुचत आहे. ह्या वयात दही खाऊन आणखी 2-4 वर्ष जिवंत राहायचे असे वाटते का तुम्हाला? आणि जर जगलात तर आमच्यासाठी प्रॉब्लेमच आहे की गुपचूप ते जेवणाचे ताट उचला आणि तुमच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन जेवण करा." महेशची वेळ होत होती. "पटकन जेवण करा आणि मुलांचे क्लास घ्यायला निघून जा, नाहीतर ज्या 2 भाकरी मिळत आहेत त्यातील एक कमी होईल." मीराताईंनी जेवणाचे ताट उचलले आणि बाहेर पलंगावर जाऊन जेवण करू लागल्या. जेवताना त्यांना आपल्या नवऱ्याची आठवण येऊ लागली. त्यांचा नवरा होता तेव्हा त्यांची किती काळजी घेत असायचा. प्रत्येक गोष्ट त्यांना वेळेच्या आधी मिळायची आणि तेही सर्व काही न मागता. त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट कळत होती. आता मीराताईंना एक वेळ देखील व्यवस्थित जेवण मिळत नव्हते. हे सर्व महेशला सांगताना त्या आठवणीत गेल्या होत्या. अचानक भोजनालयाच्या मालकाच्या आवाजाने मीराताईंना आपल्या आठवणीतून बाहेर आल्या आणि भोजनालयाचा मालक म्हणाला, "मीराताई, तुम्ही सांगितले नाही की तुम्ही खूप शिकलेले आहात. एकेकाळी तुम्ही शिक्षिका होता आणि जी स्त्री तुमच्या कामाबद्दल माझ्याशी बोलायला आली होती ती तुमची सून आहे का?" तो मालक पुढे म्हणाला, "देवाने कोणत्याही आईला असे दिवस दाखवू नये. आणि एक स्त्री इतकी कठोर कशी असू शकते? हे देवा, तिने तिच्यासोबत मलाही पापाचा भागीदार बनवले आहे. आणि आता मी तुम्हाला इथे राहू देणार नाही. जर तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सांभाळू शकत नाही तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला." तेवढ्यात महेश म्हणाला, "नाही, माझी आई आता कुठेही जाणार नाही. ती इज्जतीने स्वतःच्या घरी राहायला येईल." तिथेच उभे असलेल्या निखिलने मीराताईंची माफी मागितली आणि म्हणाला, "काकी, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला ठाऊक नव्हते की तुम्ही महेशची आई आहात." तेव्हा मीराताई म्हणाल्या, "बेटा, मी तुझ्या मित्राची आई आहे म्हणून तू माझी माफी मागत आहेस का? जर माझ्या ठिकाणी दुसरं कोणी माणूस असतं तर तू त्या माणसावरती हात उचलला असता का? आणि असं बोलत असतानाच का रे? काही नाही तर समोरच्या माणसाच्या वयाचा तरी विचार करत जा. तर आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संस्काराचा तरी मान ठेव. मी असो किंवा दुसरे कोणताही माणूस असू देत, तुम्ही कोणाचा ना कोणाचा
बाप असेल किंवा आई असेल ना, एवढे बोलून मीराताई आपल्या मुलाचा हात धरून घराकडे निघाल्या. घरी गेल्यानंतर महेशने आईला बाहेर खुर्चीवरती बसवले आणि तो घरात गेला. साक्षी हॉलमध्ये बसून TV पाहत होती. महेश आलेले पाहून साक्षीने त्याच्यासाठी पाणी आणले. तेव्हा महेशने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि म्हणाला, साक्षी, खूप दिवस झाले आईची काहीच खबर नाही. आई तर तुझ्या सांगण्यावरून मिळालेले होते ना ते काम. जरा फोन करून विचार बरं, किती महिन्यापासून आई घरी देखील आलेली नाही. तर मग तुझ्या सांगण्यावरून फोन करून विचार की आई घरी कधी येणार आहे. तेव्हा साक्षी म्हणाली, तुमच्या सांगण्यावरून मी काल फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले की आई एका सावकाराच्या मुलाची शिकवणी घेत आहे. काही कारणामुळे त्या सावकारांना परदेशात जावे लागणार होते. त्यामुळे मुलाचे नुकसान होऊ नये म्हणून तो सावकार माणूस जाताना आईला देखील परदेशात घेऊन गेला आहे. आता तुम्हीच बघा, तुमच्या आईने आपल्याला सांगितले देखील नाही आणि त्या माणसासोबत त्या परदेशात निघून देखील गेल्या. ती पुढे म्हणाली, आई आता अशा श्रीमंत मुलांची शिकवणी घेत असतील आणि आपली म्हातारपण परदेशामध्ये आरामात बसून जगत असतील. तुमचा खूप विश्वास आहे तुमच्या आईवर. तुम्हाला असे वाटत होते की तुमची आई तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, ती परत येईल. पण पैसा सर्व काही माणसांना विसरायला लावतो. ही बाई कसली स्वार्थी आहे. तुमची आई. तेवढ्यात महेशने तिच्या जोरात कानाखाली लावली. साक्षीला दिवसाढवळ्या तारे दिसायला लागले. तिथे बाजूला उभा असलेला निखिल देखील म्हणाला, वहिनी, काहीतरी लाज बाळगा. किती खोटं बोलणार आहात. त्यापुढे तो म्हणाला, महेश, मला तर असे वाटते की तू या बाईला सरळ पोलिसातच द्यावे. एवढे बोलून तो तिथून निघून गेला. साक्षी महेशला काही विचारणार तेवढ्यात महेशने साक्षीच्या आणखी एक जोरात कानाखाली मारले आणि म्हणाला, नालायक बाई, तू माझ्या देवासमान आईला तालुक्याच्या ठिकाणी भोजनालयामध्ये चपात्या लाटायचं काम करायला लावलं. जी आई तिच्या काळामध्ये शिक्षिका होती, त्यांना तू एक कामवाली बाई बनवून ठेवलं. मला खोटं बोलत राहिलीस आणि तिला एवढं घाबरवलं की तिला मला भेटूही देणार नाही आणि मला जेलची हवा खायला पाठवशील. आता थोड्या वेळातच कळेल की कोण जेलमध्ये जाईल. तू थांब जरा. एवढे बोलून महेशने त्याच्या खिशामधून फोन काढला आणि सर्वात आधी साक्षीच्या आईबाबांना फोन लावून बोलावून घेतले आणि तिला म्हणाला की मी पोलिसांना फोन करेन आणि सांगेन की तू माझ्या आईसोबत काय काय केले आणि काय नाही केले. साक्षी रडायला लागली आणि रडून रडून महेशची माफी मागत होती. तेवढ्यात मीराताई घरामध्ये आली आणि त्यांना समोर पाहून साक्षी अवाक झाली. तिला सर्व समजले की आता महेशपासून काही लपवले गेलेले नाही. तिने आपल्या सासूचे पाय धरले आणि म्हणाले, आई, मला माफ करा. मी पैशाच्या लोभाने आंधळी झाले होते. पण यांना सांगा मला पोलिसात देऊ नका म्हणून. माझी मुले माझ्याबद्दल काय विचार करतील. तेव्हा मीराताईंनी महेशला थांबवले आणि म्हणाली, हे बघ महेश, जे व्हायचे होते ते झाले आहे. आता तू तुझ्या मुलांचा विचार कर. महेश म्हणाला, तू माझ्यासाठी एवढं केलं, त्या बदल्यात माझ्या बायकोने तुझ्यासोबत काय केले. त्यामुळे मला माझ्या मुलांकडून काहीच अपेक्षा नाहीत. तेवढ्यात साक्षीचे आईबाबा आले आणि महेशने त्यांना सर्व काही सांगितले होते. तेव्हा साक्षीचे आईबाबासुद्धा तिला ओरडले आणि म्हणाले, तू आमच्या संस्कारांच्या चिंध्या केल्या आहेस. तू एवढी नालायक असशील असे आम्हाला कधी वाटले देखील नव्हतं. एका आईला तिच्या मुलापासून दूर केलेस आणि तिला असे हालाकीचे आयुष्य जगायला मजबूर केलेस. साक्षीला आता तिच्या चुकीची जाणीव झाली होती. संसार मातीमोल केला होता. वडिलांच्या सांगण्यामुळे आणि आईच्या रागवण्यामुळे साक्षीला आता पूर्णपणे तिची चूक लक्षामध्ये आल्यामुळे तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप देखील होत होता. आईच्या सांगण्यामुळे महेशने साक्षीला माफ तर केले होते, पण तो तिला म्हणाला की तुला यापुढे माझ्यासोबत माझ्या खोलीत राहता येणार नाही. त्यामुळे तू दुसऱ्या खोलीत आणि हो, या घरची सून म्हणून आईने तुला माफही केले असेल तरी त्यामुळे तू ज्या घरात राहू शकतेस, पण आता तू माझी बायको असल्याचा अधिकार गमावलेला आहेस. आता एकाच घरामध्ये सर्वजण राहत होते, पण साक्षी महेशसाठी अनोळखी झाली होती. मीराताईंचे तिच्याशी बदललेले नाते आजसुद्धा बदलले नव्हते. मीराताई तिला आजसुद्धा सुनबाई म्हणूनच बोलवायच्या आणि तेवढीच इज्जतसुद्धा द्यायच्या. साक्षीने मीराताईंसाठी जेवणाचे ताट वाढले आणि त्यांना दिले. तेव्हा मीराताई जेवणाचे ताट पाहून हळूच आवाजात म्हणाल्या, आज तर माझ्या सुनेने मला जेवणात एवढ्या भाज्या दिल्या आहेत की आणखी कोणती भाजी घ्यावी आणि कोणती नाही असे वाटत आहे. जेवणात तर दही पण आहे
आज हे ताट पाहून माझे मन तृप्त झाले. तेवढ्यात स्वयंपाक खोलीच्या दरवाजात उभे राहून साक्षी मनातल्या मनात विचार करत होती की आज आई मला एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटत आहे, जे जेवणाचे ताट पाहून हसत आहेत. बरोबर आहे, म्हातारी माणसे खरंच लहान मुलांसारखीच असतात. त्यामुळे मी दररोज आईला सर्वात आधी जेवण देते. मी तर विसरले होते की आई देखील घरातील एक लहान मुलं आहे, जे हट्ट करत नाही, पण भूक त्यांनासुद्धा लागत आहे. आजपर्यंत मी स्वार्थीपणाने वागले, पण ज्याने आपल्या मुलांचे पालनपोषण करून शिकून मोठे करून माझ्याकडे सोपवले, त्या माणसाचा विचार माझ्या मनात का आला नाही? असा विचार करत असताना साक्षीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तिला आता पश्चाताप व्हायला लागला होता. दुसऱ्या दिवशी मीराताई वेळेत नाश्ता, जेवण आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना न हट्ट करता न मागता मिळू लागले. आता त्यांना आणखी काही मागण्याची गरज पडली नव्हती. त्या आता खूप खुश होऊ लागल्या. आपले दोन्ही हात सुनेच्या डोक्यावर ठेवत म्हणायच्या, "सूनबाई, तुला उदंड आयुष्य लाभू दे. तुझ्यासारखी सून प्रत्येकाला मिळायला हवी." हे ऐकून साक्षीच्या डोळ्यामध्ये पाणी यायचे, जे महेशपासून लपत नव्हते. जर आत्मा तृप्त झाला तर आशीर्वाद स्वतःहून मिळतो. आईच्या सांगण्यानुसार महेशने आपल्या बायकोला आणखी एक संधी दिली आणि साक्षीने सुद्धा या गोष्टीचा स्वीकार केला की ज्या घरामध्ये वृद्ध म्हातारी माणसे आनंदी असतात, त्या घरामध्ये आनंदाची बरसात नेहमीच होत असते आणि देव देखील त्या घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण ठेवत असतो आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता करत नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, साक्षीने तिच्या सासूला म्हणजेच मीराताईंचा खूप छळ केला, परंतु देवाने आणि त्यांच्या मुलाने त्यांना न्याय मिळवून दिला. मग मित्रांनो, स्वतःच्या आईला त्रास देणाऱ्या बायकोला महेशने जी शिक्षा दिली त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. जर बायको चुकीचे वागत असेल तर समाजात प्रत्येक नवऱ्याने असा निर्णय घेणे खरंच खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.